नागपूर शहरात एसीबीची मोठी कारवाई. महिला पोलीस उपनिरीक्षक लाचखोरी प्रकरणात जाळ्यात. कायद्याचे रक्षण करणारेच कायद्याच्या कचाट्यात. नागपूर शहरात भ्रष्टाचार विरोधी विभागाने धडाकेबाज कारवाई करत वाठोडा पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदार विरोधात कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला 20,000 रुपयाची लाच मागण्यात आली होती. एसीबीच्या पडताळणीत ही मागणी स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा चर्चा करून 30,000 रुपयाची मागणी करण्यात आली आणि तडजोडीनंतर 10,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात आली, असा आरोप आहे. मात्र संशय आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी एसीबीने मागणीच्या पुराव्यावरून त्यांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून लाचखोरीवर एसीबीचा दणका अशी चर्चा रंगली आहे. भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा आपली कडक भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच एसीबीद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणतेही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा एजंट लाच मागत असल्यास त्वरित एसीबी नागपूरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.